शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज ना सकाळी जरा उघाड होती, मात्र आता ना पाऊस सुरू झालेला होता आणि चांगलाच पाऊस सुरू झालेला होता. तसंही यावर्षी जितकी ऊन होती यावर्षी उन्हाळ्यामध्ये, त्याच्या मानाने अजून पाऊस जसा पाहिजे तसा झालेलाच नाही आहे. आता थोडा थोडा अधेमध्ये येऊन राहिलेला आहे आणि पावसामुळे वातावरणही खूप छान झालेलं होतं. अगदी थंड वाटत होतं सगळीकडे. आणि हे जे कुंडीतलं झाड तुम्ही बघताय ना, तर यावर्षी उन्हामुळे हे पूर्ण वाळल्यासारखं झालेलं होतं. कारण यावर्षीचं उन्हाळ्यातील तापमान हे खूप जास्त भयंकर असं गरम होतं. त्यामुळे ते झाड ना वाळलेलं होतं आणि आता ते जगेल की नाही जगेल असंच वाटत होतं. मात्र मध्यंतरी मी त्याच्या काही फांद्या वगैरे कट करून ना त्याला इकडे मागे आणून ठेवलेलं होतं. नाहीतर मग ते पोर्चमध्येच असतं झाड. मात्र आता त्याला छान अशी पालवी फुटलेली होती. तर त्याच्यामुळे असं वाटतंय की आता ते झाड छान होईल म्हणून. तर चला आता मला जरा आज जायचं आहे लग्नाला. त्याकरिता सकाळी सगळं काही लवकर लवकर मी आवरून घेतलेलं होतं घरातलं. अपेक्षा शाळेला गेलेली आहे आणि सक्षम ट्युशनला गेलेला आहे. तर थोड्या वेळात येईलच तो. तर मी सगळं आवरून आता देवपूजा वगैरे ही करून घेतली आणि आता मला रेडी व्हायचं होतं. तर कालचा जर व्लॉग तुम्ही बघितला असेल तर काल सायंकाळी मी हळदीच्या जेवणाकरिता गेलेली होती आणि त्याआधीचे जे तुम्ही व्लॉग बघितले असेल तर मी बांगड्या वगैरे भरण्याकरिता लग्नाघरी गेलेली होती. तर तिथलंच हे लग्न आहे. मात्र काल हळदीच्या जेवणाला वगैरे गेली तर तिथलं काही मी शूट वगैरे घेतलेलं नव्हतं. मात्र आज लग्नाला जायचं होतं तर थोडंफार इथलं शूट वगैरे घेतलेलं होतं मी. तर आम्ही लग्नाला आलेलो होतो आणि या रांगेमध्ये सगळे जे तुम्हाला बसून दिसत आहे तर ते सगळे आमच्या कॉलनीतलेच आहे. तर मी लग्नाला आलेली होती. सक्षम यायचा होता. सक्षम तेव्हाच ट्युशनवरून आलेला होता. त्याच्यामुळे तो बोलला की तुम्ही पुढे व्हा, मी नंतर येतो म्हणून. कारण हॉल जो होता लग्नाचा तो काही विशेष असा दूर नव्हता, जवळच होता. त्याच्यामुळे तो मग नंतर आलेला होता. तर लग्न वगैरे लागलं आणि आम्ही मग स्टेजवर वगैरे जाऊन त्यांना भेट वगैरे दिली. तसेच त्यांच्या नवीन संसाराच्या वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून निघालेलो होतो. आणि घरी आल्यानंतर कळलं की घराच्या लॉकची जी चाबी आहे ती सक्षमजवळच आहे. कारण तो आमच्या मागून निघालेला होता आणि चाबी तो सोबत घेऊन गेलेला होता आणि त्याच्याजवळून चाबी घ्यायचं माझ्याही काही लक्षात राहिलेलं नव्हतं. म्हणून घरी येऊन जरा वेळ त्याची वाट पाहिली. मात्र पावसामुळे तो देखील हॉलमध्येच थांबलेला होता. कारण पाऊसच खूप जोराचा सुरू होता. तर थोडा वेळ पोर्चमध्ये सक्षमची वाट बघत बसलेलो होतो आम्ही. आणि त्यानंतर अपेक्षाला ना शाळेतून आणण्याचीही वेळ झालेली होती. त्यामुळे मग शाळेत आलेलो होतो तिला घेण्याकरिता. आणि पाऊस जरा चांगलाच जोरदार सुरू होता. त्याच्यामुळे ना टू व्हीलरने आणणंही काही शक्य नव्हतं. आणि मग थोड्या वेळाने सक्षमही आलेला होता. मात्र पाऊस काही थांबलेला नव्हता. त्यामुळे मग तो ओला होतच हॉलवरून आलेला होता. तर मग शाळेतून वगैरे आल्यानंतर मग 1-1.5 तास वगैरे काही शूट वगैरे घेतलेलं नव्हतं. जरा वेळ आराम वगैरे केला. थोडंफार एडिटिंग वगैरे करत बसलेली होती मी. आणि आल्या आल्या मग मी ना फ्रीजमध्ये मलाई भरपूर आता जमा झालेली होती. म्हणून तो डबा मी बाहेर काढून ठेवलेला होता. कारण तूप बनवण्याच्या 1 तास आधी वगैरे मी फ्रीजमधून तो डबा काढून ठेवत असते. म्हणून दुपारी आल्यानंतर ना तेव्हाच मी फ्रीजमधून तो डबा काढून ठेवलेला होता. तर या डब्यामध्ये जेवढी मलाई जमा होत असते तर मी 2 बॅचमध्ये ती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेत असते. तर आता या डब्यातली अर्धी मलाई मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी माठातलंच पाणी वापरून ना चालू बंद असं करत ना ते मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं होतं. एकसारखं फिरवत नाही मी, ते बंद चालू करतच फिरवत असते. तर बघू शकता छान असं लोणी अगदी वेगळं झालेलं आहे त्यातनं आणि पाणी वेगळं झालेलं आहे. तर ते नंतर मी 3 ते 4 पाण्याने ना छान तो सगळा लोण्याचा गोळा धुवून घेत असते. म्हणजे त्यामध्ये जो आंबटपणा वगैरे असतो, कारण आपण एवढ्या दिवसाची साय जी असते ती साठवून ठेवत असतो, तर थोडा आंबटपणा त्याला येत असतो. म्हणून तो सगळा निघण्याकरिता ना 3-4 पाण्याने त्याला छान स्वच्छ धुवून घेत असते. तर ते सगळं मी धुवून ना आता तापवायला ठेवलेलं होतं. तर जरा वेळेसाठी पाऊस थांबलेला होता. मात्र आता परत पावसाला सुरुवात झालेली आहे आणि छान असा जोराचाच पाऊस सुरू आहे बाहेर. तर तूप आता अगदी म्हणजे होत आलेलं होतं. शेवटची जी काही प्रोसेस आहे तीच सगळी सुरू होती. आणि त्यावेळी अगदी तुपाजवळ म्हणजे उभंच राहावं लागतं, कारण ते कधी करपेल याचा काहीच नेम नसतो. तर तुपाचा छान सुगंध येण्याकरिता मी त्याच्यामध्ये काही कढीपत्त्याची जी पानं होती ना छान अशी तोडून टाकलेली होती.
तसेच थोडी विलायची देखील छान सोलून टाकलेली होती आणि थोडं अगदी चिमूटभर मीठ घातलेलं होतं. मीठ घातल्यामुळे ना छान रवेदार असं आपलं तूप तयार होत असतं. आणि गॅस बंद करण्याच्या अगदी 3 ते 4 सेकंद आधीच ते मीठ घालायचं तुपामध्ये आणि लगेच मग गॅस बंद करायचा. त्याच्यामुळे आपलं तूप छान असं रवेदार होतं. तर छान असं आपलं तूप तयार झालेलं होतं आणि गाईच्या दुधाच्या मलाईपासूनच हे सगळं तूप मी बनवलेलं आहे. आणि बघू शकता वाटीमध्ये छान अशी बेरी देखील निघालेली आहे. आणि ही बेरी ना सक्षमला आवडते माझ्याकडे, म्हणून मग त्याला साखर वगैरे टाकून मी ती बेरी खायला दिलेली होती. तर आम्ही लहान असताना ना या बेरीसाठी आम्ही बहीण भावंडं भांडत असायचो, कारण इतकी म्हणजे ही बेरी आम्हाला आवडायची. मात्र आता माझ्याकडे अपेक्षाला काही ती आवडत नाही. मात्र सक्षमला आवडते तर त्याला देत असते आणि मलाही आवडते, म्हणून एकाच चमचा मीही खात असते. तर तुमच्यापैकी कुणाला ही बेरी आवडते का किंवा तुमच्या मुलांना आवडते का, तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर चला आता मला ना गहू निवडून घ्यायचे होते, कारण असा बाहेर पाऊस वगैरे पडत राहिला की मग बाहेरची तर काही कामं होत नाही. म्हटलं चला घरात बसल्या बसल्या गहू निवडून ठेवून देते, म्हणजे मग जेव्हाही दळण वगैरे आणायचं राहिलं की मग चक्कीवर नेता येतात. तर चला असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग आवडला असल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.